दिवसाला सो टाळ्या छोट्यापणीच छोटे छोटे बाल झोका खेळतय. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज मी आहे माझ्या बहिणीच्या घरी आणि असं काहीच घर आहे. तुम्हाला एक शॉर्ट होम टूर देते मी. चला, काय असं खूप मोठं होम टूर नाही देऊ शकत कारण की छोटस घर आहे. बट इथून स्टार्ट केलं तर हा हॉल आहे आणि इकडं गेल्यावर हे वॉशरूम, इकडं हे किचन आणि आज संडे असल्यामुळं चालली आहे साफसफाई. एकदम स्वच्छता चाललेली आहे. दुसरी बहीण माझी इकडं आवरते, क्लिनिंगचं काम चाललंय, एकदम जोरदार काम चाललंय, डबे बिबे पुसायचं. आणि आम्ही पारस बिरुस चावरायचं काम चाललंय आमचं. असं काहीच इकडं झाली आमची भाजी. काय बनवलंय आज श्रुती? मटकी. मटकी. जसं की श्रुतीचे काहीशे 2-3 भाज्या अशा फिक्स असतात अशा तोंडावर. श्रुतीची एक भाजी एकदम फिक्स आहे. कोणती भाजी श्रुती? मी श्रुतीला कायम म्हणत असते त्या भाजीवर. झिरक. झिरक हे खूप फेमस आहे गाईस, डू ट्राय. जर तुम्हाला झिरक खाय. आमची श्रुती प्रो झाली ते बनवण्यात कारण की ती रोज बनवते ते. आणि इकडं आहे गॅलरी. ही गॅलरी आहे. छोटस घर आहे कारण की हे बॅचलर्स घर आहे त्याच्यामुळे जास्त सामान नाहीये. सो आता फायनली आम्ही जेवायला बसलोय. श्रुतीला आम्ही पार्सच जेवायला बसवलंय कारण की ती खूप वेळ लावते आंघोळीला. आमच्या दोघींची आंघोळ झालीये. आज काय बनवले श्रुती? मेनू सांग आपला. ही आहे आमची मटकीची भाजी. इकडं आहे बटाटा आणि भेंडी. या आहे चपात्या. असा छोटासा आमचा मेन्यू आहे. आणि आम्ही तो एन्जॉय करतोय. खूप भूक लागली जास्त कारण की वाजलेत आता 12 वाजून गेलेत वाटतं. 12:30 वाजलेत. तर आता खूप जास्त भूक लागली म्हणून आम्ही श्रुतीला आंघोळीचं वेटिंग केलंय. त्याला म्हटलं पहिलं जेवण कर आणि मग तुला काय करायचं ते कर. काल आहे ना अक्षूने हा गल्ला घेतला होता जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं, पण त्या गल्ल्याचा स्कॅम झालाय गाईज एक. तो गल्ला आहे ना, तर अक्षू दाखव ग काय होते स्कॅम काय झालाय. हे बघा. असं जर केलं ना तर सेव्हिंग्स अजिबात नाही राहू शकत आमची. आता आम्ही त्या याला आहे ना फेविक्विक लावणार आहे आणि पॅक करून टाकणार आहे. मग बघू अक्षू पूर्ण भरेपर्यंत दम काढते का कापला जातो. का कापला जातो. आता आहे ना हे बघा एवढे पैसे, व्हेरी रिच आहे अक्षू. म्हणजे एकदम आज आमच्या तिघींमध्ये ना अक्षूकडे सर्वात जास्त पैसे. म्हणजे काय म्हणता ग, श्रीमंत आहे अक्षू. खूप जास्त श्रीमंत आहे बघा. आता अक्षू त्याचं उद्घाटन करते. 20 रुपयाच्या नोटीने 500 रुपये टाकते. वरून टाकले तरी होईना गो, पण होत. टाक पहिले, असेच टाक सगळे. टाक बरोबर. का तुला आवाज ऐकायचा आहे ते चिल्लर पडतानाचा? नाही तर नंतर ऐक. असं गाईज खूप श्रीमंत आहे अक्षू. आजच्या दिवसासाठी तरी अक्षू सर्वात जास्त श्रीमंत आहे. शिंबू आता आलोय आपण मावशीच्या घरी. आणि हे बघ तिथं पण खाणं सोडत नाहीये. हे मावशीचे काका. मावशीचे काका. म्हणजे आमचे काका. मावशीचे काका त्याच म्हणलं, मावशीचे काका. आणि इथं पण माऊ आहेच. बरेच खेळायला भेटतात. काल बड्डे होता, आज नाहीये. काका आता लव्ह स्टोरी सांगताय आपल्याला. सांगा. आणि मावशीची लव्ह स्टोरी सांगा ना, कुठून सुरुवात झाली? तुम्हा पोरपाद नको. काका जाऊ द्या.
पोरग 2 आणणार आहे. जेन्सी काका काकू आहेत आमचे एकदम. मावशी तुम्ही सॉरी मावशी आणि काका. मावशी तुम्ही सांगा काय लव्ह स्टोरी काय तुमची? नाही घासाच्या वजा खाली पैसे होते काय पण आम्ही सांगते मग घासाला जात नव्हती का तू? जाते होते ना, पण मग असं सांगताय काय घासाच्या वजा खाली घासाचं वजन कसं. सांगा आवराव तुम्ही या सांगा. पोरी पण लय बारीक बारीक होते त्यांना आठवत. पुरी बारीक नव्हत्या, त्या केळं खात होत्या लग्नात. अक्षरशः अजून फोटो आहे लग्नाचा. लग्न सांगा ना काय काय कसं झालं तुमची लव्ह खूप सिरियस आहे लव्ह स्टोरी माझी. सांगा ना पण कशी झाली तुम्ही कुठं जात होत्या भेटायला कुठंच कुठं नाही जात होत्या? बस नाही, अरे खूप सिंपल आणि खूप थोड्या दिवसाची लव्ह स्टोरी. सांगा ना तुम्ही कशी. मग सांगा ना आपल्या ऑडियन्सला कळू द्या ना मग काय लव्ह स्टोरी येतात मावशी काकाची. काय ना मला भेटायला आहे ना यायची नाही, मला नव्हते भेटा येत, त्यांच्या भावाक यायची. हा. मधून हवे त्याचं. आणि माझ्या तोया भावा का येत होतो असं म्हण. माझे भावाक म्हणते ना. आमच्या दोघांची जोडी जायची आणि लगेच आणि ते दोघं मित्र होते. मग ते आले का मला बघायचे, गपचीत बघायचे का कसे बघायचे, पण बघायचे. मला माहित पण नव्हतं त्यांना मी आवडते म्हणून. है हम्म. ना? असंच ना. हो का हो काका? त्याच्यावर विचारलं त्याला तो म्हणे, "हे आता आमच्या घरातलं आहे ना भाऊ बनकेच हे असतं म्हणे, ते तुलाच विचारावं लागत हा. बाकी नाही मग दुसरं लव्ह मधून अरेंज मॅरेज आहे का तुमचं? आणि मग तो भाऊ मला म्हणला त्याला तू आवडती, म्हणजे आमच्या डेबीला. काय नाव आहे काकांचं काय? नाही नाही मावशी काय म्हणतात काकांना? डेबी म्हणजे दत्तू कोल्हे बाळा. नाही मग तुम्ही डेबी बोलतात का डेबी काकांना? नीट त्याच्या नाही, नाही का कापायचे असं काहीच नाही. त्यांना लगेच आहोत कळतंय बोलते. सगळं. तर अचानक ठरलेल्या प्लॅनिंग नुसार आम्ही चाललोय फिरायला. सगळ्यांनी एक शाउट आउट द्या, ठीक आहे? आम्ही चाललोय फिरायला. फिरायला जोरात बोला, ठीक आहे? आम्ही चाललोय फिरायला. आणि एकच मुलगा आहे आमच्यासोबत हा. तो काय आम्ही आलोय ह्या मंदिरात, जाख माता मंदिर. आणि आता ही सगळी आमची गँग, आम्ही आत्ताच हा रोड क्रॉस करून आलोय. हाय गाईज, आम्ही सगळे चाललोय फिरायला. आमची छोटीशी ट्रिप आहे, जास्त मोठी नाहीये, बट वी विल एन्जॉय. बारीक लेकरांनी हात धरून चालायला. छोट्या छोट्या मुलांनी हात धरा. ते एक छोटं बाळ कुठे? हाय हाय छोटं बाळ पण आहे आपल्यासोबत. गर्दीत अजिबात नाही. हट्ट करायचा नाही कोणत्याच लहान मुलांनी. काठी आताच घेतो नाही तर पोलीस आल्यावर शिट्टी काठी वाजवणार. कसं लागते? एवढी मोठी छत्री. चॉकलेट. अय बापरे, काकू गाडी चालवतात दे. हेवी ड्रायव्हर आहे काकू. गेलं काकू. छोट्या बाळाने चॉकलेटची मागणी केली, सो मावशी आम्हाला खाऊ घेऊन देते. एक चिप्स, प्लेन चिप्स. हा, काय खाऊ पाहिजे छोटं बाळ? चॉकलेट. लॉलीपॉप देऊ का? चॉकलेट दे. सो ये फूल वाली लड़की, इसने ऐसे फूल लगाया है यहाँ पे, और हम जा रहे हैं अभी खाने. यहाँ हमारी शॉपिंग चल रही है मार्ट में, देख सकते हैं कितनी भीड़ लग गई है. सो गाईज आम्ही इथे आलेलो आहोत फिरायला. जाख माता मंदिर असं या जागेचं नाव आहे. आणि इथं अशी सुंदर अशी महादेवांची मूर्ती आहे इथं पाण्यात. खूप सुंदर आहे, व्ह्यू एकदम भारी आहे. इथं अक्षू मॅम बसल्यात आमच्या, पाणी पित आहे. खूप थकल्या, खूप लांबून चालत आलेत त्या. आणि हे मंदिर आहे, सो मंदिरात पण आपण जाणार आहोत. पण आता पहिले जाऊया पाय धुवायला. पाय धुवायला बाकी पब्लिक आमची ऑलरेडी खाली गेलेली आहे. आणि आमची पब्लिक खेकडं शोधती त्याच्यात पाण्यात. खेकडं बघायचं काम चाललंय. होईल का संध्याकाळची सोय मग जेवणाची?
आणि तुला इथं खाली यायला प्रॉब्लेम नाही आहे ना. खेकडे सापडतील का आज दीदी? आहे खेकडा आहे इथं. आहे. सुट्टी दगड काढ की. हा. गायज आमच्या इथं खेकडं पकडणारे लोक पण आहेत. म्हणजे बघा अगं, कुठं शी. कुठं न्यावा या लोकांना. तेव्हा इथे खेकडे. ते बाई, ते बाई. बघा हे बघा बघा guys, खेकड भेटलेली हाय. खेकड धर, दाब 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 ना. येडे काय दाब रे? फाटीने मी अर्धी. मस्त चांगलं. काळी काळी खेकड आहे. चल तू गं, तिकडे नको जाऊन त्याला. चल तिकडं. ते पाण्यात आहे. चल इकडं. जा ना तू तिथे. खेकड नको जाऊ दे. पाणी एवढं खाली. सो कोणी असं चाकणच्या जवळपास किंवा पुण्याच्या जवळपास आहे तर नॉर्मल व्ह्यू बघण्यासाठी म्हणजे असं पटकन येण्यासाठी बेस्ट आहे. चाकणकर जे कोणी जवळ आहेत चाकण आसपास कुठं फिरायला नाही, कुठं गार्डन नाही, हे नाही ते नाही. सो दिस इज द व्ह्यू गाईज. नोट इट डाऊन. दिस इज द व्ह्यू. ए बाबा आधी सवड होतं रे तिथं. पहिला गडी गारात डायरेक्ट अवदासा लागली ती माझं. तो फोटोशूट चाललाय गाईज. आणि एक मुलगा आणण्याचं कारण एवढंच आमच्याकडं की फोटो काढायसाठी आणले मला. फोटोग्राफर. मुलाचं काही काम नाही, फक्त फोटोसाठी आणलंय आम्ही त्याला. बिचारा. हो ना कसं आहे. अरे यार, दिसतच नाही रे पुढे. त्याचं काढ ना. काढला का? दाखव ना. आणि हैराण करून सोडलंय त्याला. असा असा बाहेर काढ, जेव्हा तसा काढ, असा क्लिक काढ, तसा क्लिक काढ. वैतागलाय तो आम्हाला. जवळपास 100 ठेक 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 क्लिक मारले असतील त्याने गेल्या 5 मिनिटात. हे मंदिर आहे असं काहीसं. तर आपण बघू शकतो. आता हे बंद आहे, इथं लॉक आहे. सो मी तुम्हाला झूम करून दाखवते इथून. येस. सो हे मंदिर आहे. सर्वात छोट छोट बाळ आहे हे आमच्यात. हम्म. तुटल बर का ती लहान मुलांची. तुला नसरू तर तुला देणार आहे. आम्ही नाही येणार पाहिजे. एवढं पण वजन. आणि मी सगळ्यात छोटी आहे. हा सगळ्यात छोटी आहे मी. स्वतःच तोंडून सांगते ती. अहो, तुम्ही आतापर्यंत किती व्हिडिओ किती पोस्ट सोडलेले आहेत? असते काउंट करायला लागतील. नाही नाही, वर दिसतं ना पोस्ट म्हणून. बघायला लागतील. असते 250 माझ्या मम्मीचे आतापर्यंत 200-250 झाले असतील. फॉलोअर बघायचे. काढायचे हाऊस आहे बघा आमच्या सगळ्यांना. काय झालं? फोटो काढले त्याचा. घेऊ दे ना. फोटोग्राफर. नाही, बस रे बस. कशासाठी आणलंय आम्ही फोटोग्राफर? मी वैतागलोय. ते बसून मला. छोट्यापणीच छोटे छोटे बाल झोका खेळतय. आता आम्ही चाललोय धरणाकडं. इकडं धरण आहे खूप सारे. नदी नदी का धरण? नदी. खूप. मावशी आता कोणाचं काय आमच्या मावशीचं काहीतरी वेगळं. मावशी आता इकडं बघा काहीतरी वेगळंच चालू आहे का मावशीचं. आता दगड म्हणे काय दगड आता घेऊया आपण घरी अंग घासायला. मावशी सापडलाय. आमच्या मावशीचं काहीतरी वेगळं खडक बघितलंय. कोणचं काय टिपिकल इंडियन वुमन गाईज. कपडे धुवायला घ्यायचं ते एक दगड. 2, 1 स्टार्ट. झालंय आता आमचा फिरून वगैरे. आता आम्हाला रिक्षा भेटलीये आणि रिक्षा आम्हाला अशी भेटली का सगळे आमचेच मेंबर झाले रिक्षामध्ये. आमचे 2 काय मावशी आपणच घेतली रिक्षा आज. हा आमचीच रिक्षा आहे. एक मेंबर पण आमचा. ऍज प्रॉमिस श्रुतीने आम्हाला आणलेले चहा प्यायला. हा मावशी मावशी जसं श्रुतीने प्रॉमिस केलं होतं तसं श्रुतीने आणलंय आपल्याला चहा प्यायला. जमके. हा तर आज कोणाला काय अजून घ्यायचंय तर घेऊन टाका. परत असं स्पॉन्सर भेटणार. चलो चलो. चला. सगळे बोलत होते की थकलोय नाही का खूप जास्त थकलोय चला घरी चला घरी. आणि बघा शॉपिंगचं नाव घेतलं काय उत्साह भरलाय पोरींमध्ये. हा काय उत्साह भरलाय. याला सुद्धा आणलंय आम्ही. आज फार वांदे झालेले. श्रुती थकली होतीस ना तू मग शॉपिंगला निघाली. शॉपिंग शिवाय काय आहे? ह्या 2 उत्साही मेंबर आज गेलोय. आम्ही बाहेरच थांबलोय
कारण एवढं जास्त काय आम्हाला घ्यायचं नाही म्हणून म्हटलं चला. So, शॉपिंग चालू आहे आमची आणि आम्ही साईडला उभे कारण की आम्हाला काही घ्यायचं नाही. यायचं नाही आम्ही तसं होतो. तो आम्ही एक्स्ट्रा मेंबर आहे आलेलो. आम्हाला परत काय बळच आणलं हा बळच आणलेलं आहे. कामं नावच आणलं. त्याचं जास्त कधी घरी जाईना चालेल आता. भले मावशी आम्हाला घरीच कटवतीये कटवतीये पण चांगले पण घरी ठीक आहे. हा बनवती ना. चालेल चालेल आम्हाला अशी पण पार्टी पाठी ठीक आहे. चालते. नंतर कधी हॉटेलला जायचा काय? नेक्स्ट टाइम तू आली का मग आपण हॉटेलला हा हॉटेलला जायचा असं क्षण आला ना मग मावशीला परत पाठी हॉटेलला नाही यायचं तू आम्हाला किती So, आता मावशीला काकांनी खूप सुंदर असं गिफ्ट दिलंय साडी गिफ्ट केली आहे तर मावशी कसं वाटतंय खूप भारी. खूप भारी म्हणजे काकांनी असं फर्स्ट टाइम तुम्हाला गिफ्ट केलंय का नाही यापूर्वी दिलंय छोटे मोठे पण हा खूपच स्पेशल दिलाय. काका तुम्हाला कसं वाटतंय व्यवस्थित तुमच्या बायकोचा वाढदिवस आहे हा एकदम भारी. केक कापून झाला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मावशी टाळ्या तर वाजवा हॅपी बर्थडे टू यू मला सांगायला लागतंय बायकोला केक भरवा ओ, आता मावशी काकांना भरवा नको ना मावशी अंगाला जुळून देईन. नको साडी नव्हे लावते ते लावते एवढं नको न. नाकाला. बरं थोडस फोटो काढायचा आहे. मावशी आता तुम्ही भरवा काकांना मला फोटो काढा कोणीतरी फोटोग्राफर काही कामाचं नाही आपला गर्ल्स आमचे छोटे छोटे मुलं आलेत वाढदिवसाला सो टाळ्या केक आणि खाऊ दिला चॉकलेट दिलं आम्ही लगेच घरी जाणार आहे. आम्ही फक्त केक साठी आलो होतो. पुढे गेली. फोटो काढ रे. तेव्हा दम पण देते श्रुती येतं नको देऊ. कॅडबरी घेतली मी खाऊन. बाबा, ते फोन काढून सांग. तिकडं फोटोत बघा अक्षू घे पुढे चल बघा इकडं. अरे केक तर घाल. मला फोटो काढ. कुठं गेले संपली. थांब कोणी मला काढेल? तुम्ही यास मस्त. लांब बाळानं. नाही आवडत ये. ए, अगं, ए. काय होतंय आधी तिचा फोटो माझं मग थोडंसं इथं बघायचं. लय लय खाली तुला. थांब, इथं डोळ्याला लागलं. एक तुम्हाला भूक लागली बर का. चला स्टार्ट करू केकची का? मावशी इकडे बघा कुठे गेली सेंटर चला तर आता आम्ही बसलोय जेवायला सगळेजण मावशीनी आज स्पेशली बनवलंय आमच्यासाठी मिसळ पाव आणि टेस्ट केलं का तुम्ही कसं झालंय छान झालं. मस्त एकदम छान झालाय. थँक्यू. कसं झालं अक्षू एकदम मस्त शंभू यम्मी यम्मी. यम्मी यम्मी काका कसं झालंय काका कसं झालंय मस्त काका म्हणते मस्त आमचे काका थोडे कमी बोलतात व्हिडिओ वगैरे मध्ये पण ठीक आहे सो आता एवढा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मनापासून धन्यवाद आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू तर चॅनल आपला आवडला असेल आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करा बाय